निशा पहाटे 5 वाजता अचानक झोपेतून दचकून उठली. तिला सकाळी सकाळी खूप वाईट स्वप्न पडलं होतं, त्यामुळे ती खूप घाबरून गेली. बाजूला नवरा शांतपणे झोपला होता. त्याला निशाचं काहीही घेणं देणं नव्हतं. ती सरळ उठली आणि स्वयंपाकघरात गेली आणि तिचं काम करू लागली. परंतु तिचं मन पहाटेपासूनच खूप बेचैन झालं होतं. आज तिला एवढं वाईट स्वप्न का पडलं याचाच ती विचार करत होती. तेवढ्यात तिच्या फोनची घंटी वाजली. निशा घाईघाईने स्वयंपाकघरातून आपल्या पदराला हात पुसत धावत आली आणि तिने फोन उचलला. समोरून आवाज आला, हॅलो, मी निशाशी बोलू शकतो का? निशा म्हणाली, हो, मी निशाच बोलत आहे. इतक्यात समोरून आवाज आला, निशा, मी तुझा भाऊ सोहम बोलतो आहे. हे ऐकताच निशाच्या हातातून फोन खाली पडला. हॅलो हॅलो निशा, काय झालं? ऐक, एकदा तरी माझं बोलणं ऐक. कापऱ्या हाताने निशाने फोन उचलला आणि घाबरल्या आवाजात म्हणाली, सोहम दादा, तू? पण मी ऐकलं होतं की तुझा अपघात झाला आणि तू आता या जगात नाही. तेवढ्यात समोरून पुन्हा आवाज आला, निशा, मला तुझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. जरा लक्ष देऊन ऐक. सर्वात आधी मी तुझी माफी मागतो की माझं जिवंत असण्याचं सत्य तुझ्यापासून लपवलं आणि तुला माझ्या मरणाची बातमी दिली. यामागे एक कारण होतं जे मी तुला सांगणार आहे, ते तू धीराने ऐक. माझ्यासोबत तुझी मुलगीही जिवंत आहे, जिला तू मला सोपवली होतीस. काय सोहम दादा, तू काय बोलतोयस? निशा घाबरून गेली होती. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाश्रू दोन्ही भाव एकाच वेळी उमटले होते. हा विनोद नाही ना? नाही, हा विनोद नाही, हीच सत्यता आहे. यामागे काय कारण होतं ते सगळं मी तुला नंतर सांगेल, पण आता माझं ऐक आणि शक्य तितक्या लवकर इथे ये. माझ्याजवळ खूप कमी वेळ आहे. मला तुझी अमानत तुला सोपवायची आहे. सोहम आपली गोष्ट पुढे सांगत राहिला. मला माहिती आहे, हे ऐकून तू संभ्रमात पडशील, कारण परिस्थिती तशी आहे. निशा, ज्या संकटात तुझ्या भावाने तुला तारून तुझ्या आयुष्याला स्थैर्य दिलं होतं, तीच कठीण परिस्थिती आज पुन्हा तुझ्यासमोर आहे. एक दीर्घ श्वास घेत सोहम म्हणाला, तुझी मुलगी आजपर्यंत माझ्यासाठी एक अमानत होती खरी, पण आता ती माझी मुलगी म्हणून माझा जीवाचा अविभाज्य भाग झाली आहे. आजही कदाचित मी तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप केला नसता, पण माझी मजबुरी समज किंवा तुझं नशीब आज पुन्हा तुला त्याच वळणावर घेऊन आला आहे, जिथे तू तुझ्या मुलीपासून दूर झाली होती. निशा, मला कॅन्सर आहे आणि आता माझ्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. मी अजूनपर्यंत ही गोष्ट अंजलीलाही सांगितली नाही, कारण ती हे सहन करू शकणार नाही. ती कोलमडून जाईल. पण ही गोष्ट लपून ठेवता येणार नाही, म्हणून अंजलीला या सत्याचा सामना करण्यापूर्वी तू इथे ये आणि तिला घेऊन जा. म्हणजे मी मनापासून शांत होऊन मरणाला सामोरे जाऊ शकतो. उशीर करू नकोस निशा, कारण याशिवाय आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. नाहीतरी मी तुला त्रास दिला नसता. मी तुझी वाट पाहीन, असं म्हणत सोहमने फोन ठेवला. हे सगळं ऐकताच निशाचे हातपाय गळून गेले. हे देवा, आता मी काय करू? मी कशी जाऊ? काय करू? स्वतःच्या प्रश्नांमध्ये अडकलेली निशा, त्या एका क्षणात निशाला सगळं आठवू लागलं. निशाने लहानपणी आपल्या आईवडिलांना गमावलं होतं, म्हणून ती आपल्या मोठ्या भावाच्या सोहमच्या मायेच्या छायेखाली लहानाची मोठी झाली. लहान गावात राहणाऱ्या भावाच्या छत्राखाली काहीच कमी नव्हतं, पण दादा अतिशय जुन्या विचारांचा होता. कदाचित आईवडील नसल्याने गावातील मोठ्या माणसांची जी काही शिकवण दिली ती मनात घर करून राहिली आणि तीच त्याने आपल्या लहान बहिणीसाठी, निशासाठी लागू केली. तो स्वतःही फार शिकलेला नव्हता आणि निशालाही त्याने नंतर पुढे शिकू दिलं नाही. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर त्याला निशाच्या लग्नाची जबाबदारी पूर्ण करायची होती. म्हणून सोहमला योग्य असा जो परिवार वाटला त्यांना पाहून त्याने निशाचं लग्न लावून दिलं. निशाचा नवरा इंजिनियर होता, पण कुटुंब मोठं होतं. त्याचे 3 भाऊ होते. 2 भाऊ विवाहित होते आणि त्यांना 2-2 मुलं होती. निशाचा नवरा मानव हा आईचा लाडका आणि तिच्या प्रत्येक शब्दाला मानणारा आज्ञाधारक मुलगा होता. आईच्या परवानगीशिवाय मानव कधीच निशाच्या जवळ बसायचा देखील नाही. तिला कुठे बाहेर फिरायला घेऊन जाणं तर दूरच, आईचा आज्ञाधारक मुलगा एक समजूतदार नवरा बनू शकला नाही.
त्याचा अनुभव निशाने लग्नानंतर काही दिवसातच घेतला होता. जेव्हा तिला कळलं की ती आई होणार आहे, ही बातमी ऐकून निशाच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले होते. पण निशाच्या आनंदी आयुष्याला काही दिवसातच ग्रहण लागलं. सासरच्या जुनाट विचारसरणीने आणि मुलगा मुलगी यातील भेदभावाच्या मानसिकतेने तिला आनंदाच्या आकाशाच्या आधी जमिनीवर पाडलं. मानवने आपल्या आईचा फरमान निशाला सांगितला की आपल्या घरात पिढ्यानपिढ्या मुलांनी वंशवृक्ष वाढवला आहे आणि माझे दोन्ही भाऊसुद्धा हाच रिवाज पाळत आहे. त्यामुळे सगळे तुझ्याकडून मुलाची अपेक्षा करत आहेत. हे ऐकून निशा पूर्णपणे हतबल झाली आणि तिला आपला भविष्य पूर्णपणे अंधारात जात असल्याचं वाटू लागलं. निशा मान्य करत होती की ती एका छोट्या गावातून आली होती आणि फार शिकलेलीही नव्हती. पण तिच्यातही एवढी तरी समज होती की आता मुलगा आणि मुलगी यात फरक करण्याचे योग राहिलेले नाही. मुलींनाही आता तोच सन्मान, मान सन्मान आणि स्थान मिळतं जे मुलांना दिलं जातं. तिने मानवला समजवण्याचा प्रयत्न केला. मानव, तुम्ही का मुलगा आणि मुलगी यात फरक करताय? आपल्या पहिल्याच अपत्याचा येण्याचा आनंद का कमी करताय? आणि जर आपल्या घरात पिढ्यानपिढ्यांपासून मुलगी आली नसेल तर आता तरी येऊ द्या ना. लक्ष्मीचं रूप असते ती मुलगी आणि आपल्या घरात काहीच कमी नाही की आपण तिला योग्य प्रकारे वाढवू शकणार नाही. मोठ्या भावांच्या मुलांना पण एक बहीण मिळेल. मी असं म्हणत नाही की मुलगीच होईल, पण जर झाली तर काय हरकत आहे? निशाचा आवाज कंप वावत होता. तिचं मन तिच्या बोलण्यातून वाहत जात होतं. तिने मानवकडे आपलं प्रेम आणि समजूतदारपणाच्या गोष्टी बोलून ठेवल्या. हे ऐकून मानव संतापून गेला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, आपलं भाषण तुमच्याकडेच ठेवा. आणि माझ्या मोठ्या भावांना 2-2 मुलांना जन्म दिला आहे आणि त्यांनी या घराचा वंश पुढे नेला आहे. तर मीही तेच करू इच्छितो. मला किमान 2 मुलगे हवेत. आणि राहिली गोष्ट होणारं बाळ कोण असेल ते कसं करणार? तर त्यासाठी आपण टेस्ट करून मुलगा असेल तर ठीक आहे, पण मुलगी असेल तर तिचा गर्भपात करून टाकू. समजलं का तुला? आता मला अजून काही ऐकायचं नाही, असं म्हणून मानव तिथून निघून गेला. निशा मानवचे हे नवीन आणि रौद्र रूप पाहून थक्क झाली. कुठल्याही प्रकारे मानवच्या मनावर परिणाम होण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. आज तर निशाला त्याच्या या धमकीची अधिक भीती वाटू लागली आणि नेमकं तेच झालं ज्याची तिला भीती होती. 4 महिन्यानंतर टेस्ट केल्यावर मुलगी असल्याचा रिपोर्ट समोर आला तेव्हा मानवने जवळपास मुलीचे भ्रूण पाडण्याचा निर्णय घेतला. निशाने आधी घरी जाण्याचा हट्ट केला. कदाचित तिला अजून एक आशा होती की ती मानवला आपण पहिल्यांदा आई होण्याच्या आनंदात सहभागी करू शकेल आणि मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करू शकेल. पण मानव आणि त्याचे कुटुंब ढिम्म हलले नाही. उलट निशाच्या सासूने हे जाहीर करून टाकलं की आता ती मुलगी असेल तर तिने आपल्या माहेरी जाऊन गर्भपात करावा. आम्हाला अजून असं पाप करण्याची वेळ आलेली नाही आणि आम्ही या भ्रूणहत्येच्या पापाचे भागीदार बनू इच्छित नाही. हे ऐकताच निशाच्या पायाखालची जमीनच सरकली. सगळ्यांच्या या मूर्ख आणि बालिश वागण्याचा तिला प्रचंड संताप येत होता. ती मनात पुटपुटली, काय आहे हे पाप करायचं पण त्याचे भागीदार बनायचं नाही. सगळे किती स्वार्थी आहेत. मग मी काय करू? आई होण्याचा आनंद साजरा करू की पोटात मुलगी असल्याचं दुःख? माझ्या इच्छेला, माझ्या अस्तित्वाला काहीच मोल नाही का? मुलगी जन्माला घालण्याचा आणि गर्भपात करण्याचा त्रास माझ्या शरीराला सहन करायचा आहे, तरी कोणी माझं मत विचारत नाही. मला काय हवंय हे कोणालाही का विचारायचं नाही. निशा मनातच विचारांच्या गुंतात अडकली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला तिच्या माहेरी पाठवलं गेलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की या पापातून मुक्त होऊन परत ये. निशा कशीबशी माहेरी पोचली. दादाने डॉक्टरांशी बोलून तारीख ठरवून टाकली. 4 दिवसांनी डॉक्टरांनी बोलवलं होतं. निशाला काही करून शांतता मिळत नव्हती. 2 रात्री तिने फक्त विचार केला आणि काळजी करण्यात घालवला. तिच्या मनात एकच विचार होता, आपल्या बाळाला कसं वाचवावं. कुणीच तिला मार्गदर्शन करत नव्हतं. शेवटी तिने आपल्या मनातलं सगळं दादाला सांगितलं. पण दादाचं उत्तर ऐकून निशा स्तब्ध झाली. त्याने सासरच्या दबावाखाली मान झुकवणे हेच योग्य असल्याचं तिला सांगितलं. शिवाय त्याच्या स्वतःच्या अडचणी मांडल्या. त्याच्या लग्नासाठी लागणारा खर्च, ज्यामुळे तो कोणत्याही विरोधाला सामोरे जाऊ इच्छित नव्हता. मग ते निशाचे सासर असो किंवा समाज असो, प्रत्यक्ष निशासाठी भयंकर होता. कोणी तिच्या बाजूनं उभं नव्हतं आणि ती अगणित वेळा ईश्वराकडे प्रार्थना करत होती की तिच्या बाळाचे रक्षण व्हावं.
आणि कदाचित ईश्वराची कृपा होती किंवा त्या लहान मुलीचे नशीब की डॉक्टरांकडे जाण्याच्या एक दिवस आधी राहुल, निशाच्या भावाचा मित्र, घरी आला. त्याने निशाला पाहिलं, पण निशाने त्याच्याकडे पाहायला देखील धसावत नव्हती. सोमदादाला विचारल्यावर निशाच्या अवस्थेचं आणि तिच्या नजर झुकवण्याचं कारण त्याला कळालं. तेव्हा तो थोडा थांबला. मग त्याने निशाला जवळ बोलावलं आणि तिची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. निशाने रडत रडत आपली सगळी व्यथा त्याच्यासमोर मांडली. सगळं ऐकल्यावर त्यावर राहुलने सोमदादाला समजावून सांगितलं, असं पाप करू नको. पण सोमने आपल्या युक्तिवादाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निशा आपल्या भावाच्या पायावर पडून विनवण्या करू लागली. कृपा कर दादा, मी माझ्या मुलीला या जगात आणू इच्छिते. तिच्या शब्दातील वेदना, तिचं मनापासूनचं रडणं, सगळं आता त्याला असह्य होत होतं. पण सोमने निशाला रागाने म्हटलं, तू वेडी झाली आहेस का? तुला माहिती आहे का, असं केलं तर तुझे सासरचे लोक तुला कधीच परत घेणार नाहीत. तू आनंदात इथे आलीस तर ठीक आहे, पण मी सासरच्या विरोधाला जाऊन तुला माहेरी राहू देणार नाही. सोहमने राहुलकडे पाहत म्हटलं, राहुल, तूच हिला समजाव. पण राहुल उलट निशाच्या बाजूने म्हणाला, सोम, आपण जे काही करत आहोत ना ते चुकीचं नाही. चुकीचं नाही का हे ऐकून सोहम संतापून म्हणाला, हो, तू तिच्या बाजूनेच बोलणार, कारण तुला निशासोबत लग्न करायचं होतं ना, आणि मी तिला मिळू दिलं नाही. आजही तुला निशाला मिळवायचं आहे म्हणून तिची बाजू घेत आहेस. त्याच्या प्रत्येक शब्दांनी निशाच्या मनात वेदना वाढत होती. ती फक्त आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी लढत होती आणि तिला सगळीकडून विरोध मिळत होता. राहुल म्हणाला, सोहम, हे काय बोलत आहेस तू? तुझ्या विचारांना काय झालं आहे? तू इतका आंधळा झाला आहेस की बहिणीच्या आनंदाकडे न पाहता मला दोष देत आहेस. हे नातं जुळलं नाही म्हणून मी निशाला दुःखात पाहू इच्छितो का? मला काय माहीत होतं की निशा इथे आहे आणि तिला काय त्रास आहे. मी एवढा वाईट नाही की मी माझ्या स्वार्थासाठी निशाच्या आयुष्यात अडथळा आणेल. जे मला योग्य वाटलं तेच मी सांगितलं. हे तुमच्या भावा बहिणींचे प्रकरण आहे. तू मला विचारलं म्हणून मी सल्ला दिला. आज मी अजून एक सांगतो, जरी माझ्या मनात पूर्वीसारखी भावना नसली तरी तुझ्या आणि निशाच्या दुःखात मी कधीच मागे हटणार नाही. असं म्हणत राहुल तिथून निघून गेला. निशाच्या मनात राहुलबद्दल प्रेम होतं, पण तिला कधीच कळलं नाही की त्याने तिचा हात मागितला होता. हे ऐकून निशाला धक्का बसला. दादाने या नात्याला का नकार दिला असेल हा विचार तिला सतावत राहिला. तिने दादाला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं, राहुलची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून मी तुमचं लग्न ठरवलं नाही. मी तुला चांगल्या घरात पाठवायचं ठरवलं होतं. हे ऐकून निशाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हळूच म्हटलं, पण दादा, तू त्याला असं बोलायला नको होतंस. सोमने उत्तर दिलं, हो निशा, आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. उद्या सकाळी जाऊन मी त्याची माफी मागेल. दुसऱ्या दिवशी सोम राहुलच्या घरी गेला आणि माफी मागू लागला. राहुल म्हणाला, अरे, मी कालच हे सगळं विसरलो होतं. पण एक सांगतो, तू जे करायला जात आहेस ते चूक आहे. आईच्या बाळाला जन्माआधीच मारून त्या आईचं काय होत असेल? राहुलने सोमला समजावून सांगितलं. त्याने त्यावर खूप चर्चा केली. अखेरीस सोमने निर्णय घेतला आणि राहुलला घेऊन घरी परतला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून निशाला थोडं हलकं वाटलं आणि त्याने घोषणा केली, आम्ही आमच्या येणाऱ्या भाचीचं स्वागत करू. जरी निशाच्या सासरच्या लोकांनी विरोध केला तरी आता तिच्या आनंदाकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. हे ऐकून निशाचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुढच्या आठवड्यात निशाच्या नवऱ्याचा मानवचा फोन आला. सोमदादाने त्याला आपला निर्णय सांगितला. या मुलीला जगात येण्यापासून आम्ही थांबवू शकत नाही. हे ऐकून निशाच्या सासरच्या लोकांनी सोहमला भरपूर सुनावले. तेव्हा निशाच्या सासूने ठणकावून सांगितले, मुलीसोबत निशाला आमच्या घरात काही स्थान नाही. जर तिला इथे यायचं असेल तर मुलीला सोडून यावं लागेल, नाहीतर तिला तिच्या माहेरी ठेवून घ्या. हे ऐकून निशा चक्रावली. मुलीचा जन्म घेणे किंवा होणं कधीपर्यंत शिक्षा बनत राहील? सोमदादाने निशाची संपूर्ण काळजी घेतली आणि लहानग्या बाळाची देखील जन्माला आल्यानंतर त्याने तिची काळजी घेतली. परंतु एक दिवस मानव अचानक समोर आला आणि निशा चकित झाली. तिला वाटलं की कदाचित तिचा नवरा आणि सासरच्या लोकांना त्यांच्या चुकीचा अंदाज आलेला असेल म्हणून ते तिला घेऊन जायला आले आहेत. मानव आपल्या आईचा आज्ञाधारी पुत्र होता, पण निशाशिवाय तो एक मिनिटही राहू शकत नव्हता. मानवने सोमदादाकडे माफी मागितली आणि स्पष्टपणे सांगितलं की तो निशाला घेऊन जाण्यासाठी इच्छुक आहे, पण त्यांची मुलगी कोणीही स्वीकारणार नाही. याची चिंता त्याला होती. आता सोमदादा एक विचित्र चक्रव्यूहात अडकला. पुन्हा एकदा त्याच्या बहिणीला तिच्या सासरच्या घरात मानाने पाठवावं अशी इच्छा त्याच्या मनात जागी झाली. बहिणीप्रती कर्तव्य आणि प्रेमासाठी एक नवीन निर्णय घेण्यास सोहम मजबूर झाला. त्याने निशाचे मत विचारण्याऐवजी ठरवलं
की ती सासरी जाईल आणि त्यांची मुलगी त्याच्याजवळ राहील. निशाने याला विरोध केला तेव्हा सोहमने आत्महत्येची धमकी दिली. नंतर थोडे शांत होऊन तो म्हणाला, मी तुला वचन देतो निशा, तुझ्या मुलीला मी कधीही कोणतीही कमी भासू देणार नाही. तू आपल्या मुलीच्या दृष्टीने निश्चित होऊन सासरी जा. निशाने त्याच्या विजयासमोर हार मांडली आणि हृदयावर दगड ठेवून ती सासरी गेली. परंतु तिच्या अंतःकरणात एक आई नेहमी आपल्या मुलीला भेटण्यासाठी अस्वस्थ राहत होती. आईच्या ममतेने त्यावर ताबा मिळवला आणि तिचा नवरा व सासरचे लोक तिला टोमणे मारू लागले. कारण प्रत्येक क्षणी निशा आपल्या मुलीच्या आवाजाने दचकून जागी होत असे, पण तिच्यावर कुणाला काही दया येत नव्हती. एक दिवस या परिस्थितीला कंटाळून मानवने सोमदादाला फोन करून निशाच्या बाबतीत सर्व गोष्टी सांगितल्या. सोमने मानवला आश्वासन दिलं की लवकरच या गोष्टीवर समाधान शोधून काढेल. काही दिवसांनी सोमचा फोन आला की राहुल आणि सोमदादा निशाच्या मुलीला अंजलीला घेऊन कुठेतरी फिरायला जात होते आणि त्यांची बस दुर्घटनाग्रस्त होऊन खोल दरीत पडली. तिथे कुणाची जिवंत राहण्याची आशा देखील उरली नाही. हे ऐकून निशा चक्कर येऊन पडली. भाऊ आणि मुलीच्या जाण्याच्या दुःखातून ती अद्याप बाहेर येऊ शकली नव्हती. तेव्हाच तिला समजलं की ती पुन्हा एकदा आई होणार आहे. यावेळी नशिबाने तिला साथ दिली आणि निशा 2 जुळ्या मुलांना जन्म देणारी भाग्यशाली आई बनली. सासरी तिचा मान वाढला. तिची आणि तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी सर्वजण सज्ज झाले. निशा हळूहळू मुलांची देखभाल करण्यात व्यस्त झाली, पण तिचं दुःख विसरण्यात ती कधीही यशस्वी झालीच नाही. आज जवळजवळ 12 वर्षांनी तिला कळलं की तिची मुलगी जिवंत आहे. तिच्या मनाला रडावे की हसावे तेच समजत नव्हते. इतक्या वर्षापूर्वी तिच्या मुलीला स्वीकारलं गेले नाही, तर आज तिच्या सासरची लोक तिला कशी स्वीकारतील? आता तर तिच्या 2 मुलांना त्यांच्या बहिणीला स्वीकारणं आणखीच कठीण जाईल. घरात पिढी दर पिढी फक्त मुलगा जन्म घेत असल्याने सगळ्या पुरुष सदस्यांमध्ये पुरुषत्वाचा अहंकार झिरपला होता. या सत्तेची जाणीव न करता की त्यांना जन्म देणे आणि त्यांचा वंशाचा विस्तार करणे एका स्त्रीचे कार्य आहे, मग का एका स्त्रीचे अस्तित्व नाकारण्याची मूर्खता करावी? पण आता त्यावर काही करता येणार नाही. आज तर तिला मानव आणि आपल्या मुलांबरोबर या बाबतीत बोलावं लागणार आहे. आपण आपल्या नशिबाला धक्का देऊ शकत नाही. देवाच्या निर्णयात बदल करण्याचा प्रयत्न कसा करू शकतो? आपण ज्या गोष्टीपासून पळतो तीच गोष्ट नशीब आपल्याला पुन्हा एकदा समोर आणते. निशा स्वतःबरोबर बोलत बोलत संध्याकाळी आपला नवरा येण्याची वाट पाहत होती. संध्याकाळी मानव घरी आला तेव्हा निशाने त्याला सर्व काही सांगितले की त्यांची मुलगी अजूनही जिवंत आहे आणि ती तिच्या भावाकडे आहे. हे ऐकून मानव तडक म्हणाला, इतक्या वर्षांनी तू तुझ्या भावावर विश्वास ठेवून मूर्खपणा करत आहेस. निशा, काय माहीत तो तुझ्या गळ्यात कोणतं पाप टाकत आहे. कृपया माझ्या भावाला काही बोलू नका. मानव, तो शेवटचे क्षण मोजत आहे. त्याने आपल्या मुलीला कोणत्याही स्वार्थाशिवाय इतकी वर्ष वाढवले आहे आणि त्याने कधी काही मागितलं नाही. तुम्ही त्याला चुकीच्या दिशेने बोट दाखवत आहात. त्याने आपली मुलगी गुप्त ठेवली याचं कारण म्हणजे तुम्ही तिच्यावर प्रेम करू शकला नाही आणि मी तिच्यापासून दूर राहू शकत नव्हते. म्हणून सोमदादाने आपल्या संसाराचे रक्षण करण्यासाठी हे गुपित ठेवलं. निशाने सांगितलं, मला सगळं समजलं आहे. मानव, तुमच्या मनात काय चाललं होतं ते देखील मला माहिती आहे. तुम्ही सोमदादाला माझ्या परिस्थितीबद्दल सांगून त्याला अशा प्रकारचा कठोर निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं. आज त्याला आपल्या मुलीला तुमच्याकडे सोपवायचं आहे, तर तुम्ही त्याला दोषी ठरवत आहात. कमीत कमी आज तरी एक वडील म्हणून त्या निरागस मुलीचा विचार करा, जी तुमच्या रक्ताची आहे. तिचा काय दोष आहे जे तुम्ही अजूनही तिला स्वीकारत नाही? निशाच्या आवाजात प्रखरतेने दुःख आणि संताप दाटला होता. मानवने निशाला धीटपणे सांगितलं, मी तुमच्या कुटुंबाला 2 चिराग दिले आहेत. अनेक वर्ष तुमच्यासोबत घालवले. तुम्ही काय केलं? मला माझ्या मातृत्वापासून वंचित ठेवलं आहे आणि हे सगळं फक्त तुमच्या आईच्या आज्ञेला मानत माझ्यावर तुम्ही अन्याय केला आहे. पण आता मी माझ्या मातृत्वाची जबाबदारी घेत आहे. मी माझ्या मुलीला तिचा अधिकार देईल जो ती आज माझ्याकडे मागत आहे. मी तिला माझ्या हृदयाशी लावून तिचे सर्वस्व होईल आणि आज तुम्ही मला थांबवू शकणार नाही. निशा बोलताना आवाज तुटला. तिचे डोळे पाणावले. तिच्या बोलण्याचा परिणाम तिच्या मुलांवर देखील झाला. त्यांना कळत नव्हते की त्यांच्या आईच्या वेदना किती खोल आहेत. आई, आम्ही पण तुझ्यासोबत आमच्या ताईकडे जाऊ, असं म्हणत दोन्ही मुलं निशाच्या गळ्यात पडली. हे पाहून निशाच्या डोळ्यात आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू एकत्र आले. चला, आज आपण नव्या पिढीने एका स्त्रीच्या अस्तित्वाला मान्यता दिली. आजपासून काहीतरी नवीन आणि चांगलं सुरू झालं. आता प्रत्येक पिढीत मुलीचं स्वागत होईल. क्षणभर शांतता पसरली.
होती. नंतर मानव शांतपणे म्हणाला, आपण सर्वजण जाऊन तिला आणूयात. हे ऐकून निशाने थोडं आश्चर्याने विचारले, तिथे जाऊन तुम्ही तुमचे विचार खरंच बदलणार नाहीत ना? मानवच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने हलक्या आवाजात विचारले, अंजली मला वडील म्हणून स्वीकारेल का? निशाने हसत त्याला दिलासा दिला, तुम्ही इतकी वर्षे तिच्यापासून दूर राहून तिला शिक्षा दिली आहे. आता तुम्हालाही काही दिवस शिक्षा भोगावीच लागेल. जोपर्यंत ती तुम्हाला स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा. दोन्ही मुलं त्याच्या आईच्या या मृदू उत्तरावर हसली आणि निशा आपल्या कुटुंबासोबत आनंदाने उभी राहिली. तिच्या मनात आपल्या भावासारख्या महान व्यक्तीचा त्याग होता, ज्याने तिच्या आनंदासाठी त्याची मुलगी वाढवली. सोमदादाने तर लग्नही केलं नव्हतं. सोमदादाने लग्न केलं नव्हतं कारण त्याला भीती होती की त्याची पत्नी त्याच्या भाचीची काळजी घेईल का. आपल्या महान दादाच्या आणि ईश्वराच्या आशीर्वाद यांचा आपल्या मनात विचार करत निशा आपला पती आणि मुलांसोबत आनंदाने आपल्या मुलीला घेण्यासाठी निघाली. अशा प्रकारे एका बहिणीसाठी भावाने दिलेला त्याग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.